कसे आहात तुम्ही सर्व? आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल आणि तुमच्या आयुष्यात सुखशांती असेल. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. शरीर संबंध ठेवताना पुरुषाचा अवयव स्त्रीच्या शरीरात किती इंच आत जाऊ शकतो? हा प्रश्न अनेक पुरुषांना रात्रंदिवस सतावतो. मी रोज कमेंट्समध्ये वाचते, मॅडम, माझा 4 इंच आहे, माझ्या पत्नीला समाधान मिळेल का? किंवा 5 इंच आहे, पण तरीही तिला त्रास होतो का? किंवा पॉनमध्ये 8-9 इंच दिसतो, तर मी कसा पुरेसा आहे? बघा, हे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. प्रथम थोडक्यात शरीरशास्त्र समजून घेऊ. जेव्हा एखादी स्त्री पूर्णपणे उत्तेजित आणि सक्रिय असते, तेव्हा तिच्या जननेंद्रियाचा मार्ग नैसर्गिकरित्या विस्तारतो आणि त्याची खोली वाढते. ही खोली साधारणपणे 6 ते 9 इंचांपर्यंत असू शकते. पण हे फक्त उत्तेजित अवस्थेत. जेव्हा ती पूर्णपणे तयार नसते, तेव्हा ही खोली फक्त 3 ते 4 इंचच असते. त्यामुळे जर तुम्ही घाईघाईने थेट संबंध सुरू केले, तर तिला त्रास होऊ शकतो. पण जेव्हा ती पूर्णपणे तयार असते, तेव्हा ती 6 ते 9 इंचांपर्यंतची लांबी सहजपणे सामावून घेऊ शकते. याचा अर्थ असा नाही की 9 इंच हवाच आहे. नाही, मुळीच नाही. आता मुख्य मुद्दा, स्त्रीला नक्की कशामुळे समाधान मिळतं? येथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. स्त्रीच्या शरीरातील सुरुवातीचा 2 ते 2.5 इंचाचा जो भाग असतो, तो अत्यंत संवेदनशील असतो. या भागात हजारो नसांचे जाळे असतात, ज्यामुळे तिला सर्वात जास्त आनंद आणि भावना जाणवतात. हा भाग म्हणजे स्त्रीच्या शरीरातील सुरुवातीचा गेटवे आहे. वैज्ञानिक भाषेत याला आउटर थर्ड म्हणतात. याचाच अर्थ असा की जर एखाद्या पुरुषाच्या अवयवाची लांबी 4 इंच असेल, तरीही तो आपल्या पत्नीला पूर्णपणे संतुष्ट करू शकतो. इतकंच काय, 3.5 इंच किंवा अगदी 3 इंच लांबी असली तरीही जोडीदाराला पूर्ण समाधान देता येतं. मी अनेक जोडप्यांच्या सल्लासत्रांमध्ये हे पाहिलं आहे. आकार मोठा असूनही समाधान न मिळाल्याची उदाहरणं खूप आहेत आणि छोटा आकार असूनही परफेक्ट समाधान मिळाल्याची उदाहरणंही खूप आहेत. आता येथे मी तुम्हाला एक छोटी स्टोरी सांगते, जेणेकरून तुम्हाला व्यवहारात समजेल. समजा राहुल आणि प्रिया. राहुलचा अवयव 4 इंचाचा होता. तो सुरुवातीला खूप काळजीत होता. पण त्याने काय केलं? तो फक्त आकारावर अवलंबून राहिला नाही. त्याने प्रेम, पूर्वतयारी आणि संवादावर लक्ष दिलं. आज प्रिया म्हणते की मला यापेक्षा जास्त सुख दुसऱ्या कोणाकडूनही मिळालं नाही. दुसऱ्या बाजूला एक जोडपं, जिथे पतीचा 7 इंच होता, पण ताठरता कमी होती आणि लवकर संपत असे. तिथे प्रिया म्हणते, मला कधीच पूर्ण समाधान मिळालं नाही. म्हणजे आकार नव्हे, तर इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आकारापेक्षा या गोष्टींकडे लक्ष द्या. मी आता प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगते, जेणेकरून तुम्ही लगेच लागू करू शकता. 1. ताठरता, इरेक्शन क्वालिटी. समजा तुमच्या अवयवात पुरेसा कडकपणा किंवा ताठरता नसेल, तर केवळ लांबी असून उपयोग नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या पत्नीला संतुष्ट करू शकणार नाही. ताठरता कशी वाढवायची? नियमित व्यायाम करा. केगल एक्सरसाइज, जॉगिंग, स्विमिंग, धूम्रपान आणि मद्यपान कमी करा. रात्री चांगली झोप घ्या. जर समस्या कायम राहिली तर डॉक्टरांना भेटा. यात काही लाज नाही. ताठरता 100% असली तर 4 इंचही पुरेसा आहे. 2. वेळेवर नियंत्रण, स्टॅमिना आणि प्रीमॅच्युअर एजॅक्युलेशन. जर तुम्हाला लवकर वीर्य गळण्याची समस्या असेल, म्हणजे प्रक्रिया सुरू करताच लगेच काम संपत असेल, तर अशा स्थितीतही स्त्रीला पूर्ण समाधान मिळत नाही. यावर उपाय काय? श्वास नियंत्रण, स्टॉप स्टार्ट टेक्निक, केगल व्यायाम. 5 ते 10 मिनिटे फोरप्ले करून सुरुवात करा. तुम्ही 5 ते 7 मिनिटे टिकू शकत असाल तर पुरेसं आहे. मी तुम्हाला एक सोपी टीप देते. प्रत्येक सेक्स आधी 10 सेकंद श्वास रोखून धरा आणि सोडा. हे 5 वेळा करा. याने कंट्रोल वाढतो. 3. रिदम आणि अँगल. फक्त आत बाहेर करू नका. हळूवार गती, गोल फिरवणं, वर खाली अँगल बदलणं हे स्त्रीला अधिक आनंद देतं, कारण तिचा संवेदनशील भाग सुरुवातीला असतो. 2 ते 3 इंच आत जाऊनही तिथे दाब द्या, फिरवा. तिला स्वर्गीय अनुभव मिळेल. 4. संवाद. तुमच्या पत्नीला विचारा, तुला कसं आवडतं? हळू की जोरात? हा संवादच तुम्हाला खरा मार्गदर्शक बनवतो. बरेच पुरुष हे विसरतात. पूर्वतयारीचे महत्त्व. हे मी खूप डिटेलमध्ये सांगते, कारण यावरच 70% समाधान अवलंबून आहे. कोणताही आकार असो, स्त्री तो सामावून घेऊ शकते, पण त्यासाठी तुम्हाला प्रेमाची योग्य पद्धत माहीत हवी. शरीर संबंधाआधीची पूर्वतयारी, फोरप्ले, खूप महत्त्वाची असते. किमान 15 ते 20 मिनिटे फोरप्ले करा. सुरुवात चुंबनाने, गळा, कान, छाती, पोट सगळीकडे हळूवार चुंबन आणि स्पर्श. नंतर स्तनांना हळू मसाज, निप्पल्सना हलकेचे चावा. मग खालच्या भागाकडे या. बाह्य जननेंद्रियाला जीभ किंवा बोटाने हळूवार उत्तेजित करा.
यामुळे स्त्रीच्या शरीरात नैसर्गिक ओलावा तयार होतो, ज्यामुळे प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुखद होते. आता कितीही लांबी असली तरी तिला त्रास होत नाही, उलट ती तुम्हाला घट्ट धरून घेते. मी तुम्हाला एक टिप देते. ल्युब्रिकंट वापरा, पाण्यावर आधारित, यानी सर्व काही स्मूथ होतं. आता काही अतिरिक्त टिप्स जे तुम्हाला खूप मदत करतील. 1. पॉर्न पाहणं बंद करा. पॉर्नमध्ये 9 इंच आणि 30 मिनिटे दाखवतात. ते खरं नाही, ते फेक आहे. रिअल लाईफ वेगळं आहे. 2. आत्मविश्वास वाढवा. तुमचा आकार काहीही असो, तुम्ही प्रेमळ आणि काळजी घेणारा आहात हे दाखवा. 3. व्यायाम आणि डाएट. केळी, बदाम, दूध, हिरव्या भाज्या हे ताठरता वाढवतात. 4. डॉक्टर सल्ला. जर समस्या कायम राहिली तर सेक्सॉलॉजिस्ट किंवा यूरोलॉजिस्टला भेटा. औषधं किंवा थेरपी उपलब्ध आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर लक्षात ठेवा, स्त्रीचा सर्वात संवेदनशील भाग हा सुरुवातीच्या 2 ते 2.5 इंचाचाच असतो आणि तिथेच तिला सर्वात जास्त सुख मिळतं. आकाराची चिंता सोडून द्या आणि आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्यावर, फोरप्ले, ताठरता आणि संवादावर भर द्या. तुम्ही 3.5 इंच असाल तरीही तिला राजेशाही सुख देऊ शकता. आशा आहे की ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजली असेल आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवेल. जर तुम्हाला आणखी प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. मी वैयक्तिक उत्तर देते. मी संगीता जाधव तुमची रजा घेते. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा दिवस आनंदाने भरलेला राहो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.